नमस्कार. कालचा जो आपण क्लास घेतला त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थित होऊ शकलं नाही काही कारणास्तव. म्हणून मी आता पुन्हा ते रेकॉर्डिंग करतोय. आणि अजून आपण जो काल कुंडली सोडवली होती त्याचं जास्तीत जास्त अजून डीप जाण्याचा प्रयत्न आपण त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मार्फत करूया. तर आपण काल जी कुंडली पाहिली होती त्यामध्ये आपण उमा ढवळे यांची कुंडली पाहिली होती. त्यांना फेशियल पॉल्सी आहे हे आपण तिथे पाहिले. आता त्यासाठी आपण काय केलं होतं की कोणते कोणत्या सर्वात आपण असं ठरवलं होतं की पहिल्या सुरुवात जेव्हा आपण एखाद्या कुंडलीची करूया तेव्हा आपण सर्वात महत्वाचा जो भाग आहे ती सुरुवात ही नेहमी आपण पंचांगापासून करणं. बरोबर. आपण म्हटलं पंचांग पहिले पाहिजे आणि पंचांग पाहिल्यानंतरच मी त्याचा जो काही म्हणू आपण की सुरुवात ज्याला आपण म्हणतो, की ती आपण त्या कुंडलीची सुरुवात ही पंचांगाप्रमाणे. बरोबर. तर तीच आता मी शेअर करतो. आणि आपण ती काल जसं डिस्कशन बरंच झालं पण आता मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला फ्युचर रेफरन्सेससाठी सोपं जाऊ म्हणून मी आता हे स्क्रीन शेअर करतोय सगळ्यांना. आता ही कुंडली दिसत असेल. आपण सुरुवात कशी केली होती की प्रथम आपण त्यांचा पहिलं आपण सगळं पंचांग पाहिलं होतं. तर पंचांगामध्ये आपण काय काय पाहिलं होतं. तर सर्वात पहिलं आपण पाहिलं होतं की तिथी पाहिली होती, नक्षत्र पाहिलं होतं, करण पाहिलं होतं आणि योग पाहिलं होतं. अर्थात आपण तिथे वार पण पाहिलं. पण आपण काय म्हटलं वार हा शुक्रवार तो तसा तिथे काही त्रास नाही. पण पाहताना आपण काय म्हटलं होतं की इथे योग हर्षण जरी असेल तरी करण हे वेष्टी आहे. तर वेष्टीकरण जे असतं ते वेष्टीकरण हे काही अंशी आपल्याला म्हणजे मानवाला त्रासदायक आहे. म्हणून आपण त्यांची शांती सांगतो. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं. त्यानंतर आपण कुंडलीकडे गेलो. आता कुंडलीमध्ये गेल्यानंतर आपण काल तीन अ, लग्नारंभी असलेल्या राशींबद्दल बोललेलो. हं? तर त्या अनुषंगाने आपण काय विचार केला त्यात नेमके आपला प्रथम झाला होता मेष, नंतर झालं होतं वृषभ, मिथुन आणि कर्क. ह्या राशी आपण लग्नारंभी असताना काय विचार करायचा याचा आपण विचार केला होता. त्या अनुषंगाने आता वृषभ लग्न इथे आलेलं आहे. तर वृषभ लग्न आल्यानंतर आपल्याला अंदाज आहे की साधारण काय त्रास आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतोय की लग्न हा जो काही प्रकार आहे किंवा लग्न बिंदू काय आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. लग्न बिंदू काय असतो हे तसं आपण म्हणतो. तर आपण असं म्हणतो की लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावरती आपल्या जन्माच्या वेळेस उगवणारी जी रास असते ती आपल्याला लग्न रास म्हणून मिळते. त्याचा अर्थ आपण कसा घ्यायला पाहिजे किंवा ते समजायचं कसं. तर जो लग्न बिंदू असतो किंवा जे लग्न असतं ते तुमचा म्हणजे तुमच्या शरीराचा पृथ्वीशी आलेला संबंध आहे. बरोबर. म्हणजे तुमची जी शरीराची जडणघडण आहे, जी शरीराला जे शरीर तयार होणार आहे त्याची सुरुवात कुठं आहे तर त्या लग्न बिंदू आहे. त्या लग्न बिंदू एक्झॅक्टली बिंदू हा शब्द का. तर बिंदूमध्ये मिळतं काय ते एकदा आपल्याला तिथे रास कोणती हे कळतं. सर्वात महत्वाचं कळतं की आपल्याला तिथे कोणत्या नक्षत्रामध्ये ते जन्मलं. मग जेव्हा आपल्या शरीराचाच धर्म तिथे येणार आहे तेव्हा ती जी सुरुवात आहे ज्या एनर्जीतनं आपण हा पृथ्वी तलावरती येतोय ती एनर्जी आपल्याला तिथे कळते. लक्षात आलं. त्या राशीच्या अनुषंगाने कळते आणि त्या नक्षत्रात कळते. मी काल काय सांगितलं होतं की सांगताना आपण कसा विचार करायला पाहिजे की समजा मेष राशीत लग्न होती ते आणि मेषात नवमांशामध्ये म्हणजे पहिल्या 0 ते 3 डिग्रीच्या आसपास 3 डिग्री तर तिथे आपण गंडांत म्हणतो. म्हणजे तिथे जेव्हा गंडांत नक्षत्रामध्ये एखादी गोष्टच तयार होते म्हणजे हे शरीर आहे म्हणून तयार होत असेल तर तिथे तुम्हाला तो त्रास किंवा त्या अनुषंगाने कोणता तरी त्रास आपल्याला असू शकतो. आणि त्याचा विचार आपण पुढे करू शकतो आणि मग त्याला काय त्रास असतील हेही लक्षात घेऊ शकतो. हे असं मला सांगायचं. आता आपण जेव्हा पेशियल पॉलिसी हा जो प्रश्न आपण बघत असू तर कारक ग्रह कोणते कोणते त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं पाहायला पाहिजे होतं ते
जे आपण जेव्हा डिस्कस केलं तेव्हा, की आपण ल्युमिनरीज पहिलं, जे प्रकाशमान ग्रह असतात ते आपण पहिले पाहतो. का बघायचं तर प्रकाशमान ग्रह यासाठी पाहिजे की रवी हा आत्माकारक जरी असला तरी रोग प्रतिकारक क्षमता आहे ही आपण रवीकडे आहे. कारण सर्वात सगळ्या आपल्या पृथ्वी तलावरती सगळ्यांना जी ऊर्जा देणारी कोणती कोणती जर का ग्रहमालेतले ग्रह जो असेल तर तो आहे रवी. त्यामुळे आपली सगळ्यांचीच उत्पत्ती किंवा या पूर्ण भूमंडळाची जी उत्पत्ती आहे ती रवीकडनं झाली आहे. पण सुरुवात आत्माकारक म्हणून सुद्धा रोगकारक प्रतिकारक क्षमता बघण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी आपण त्या रवीला दिलेल्या. पण पहिलं जे सुरुवात होती ती आपल्या रवीकडनं होते. जे कुंडलीमध्ये असलेली रवी, जे आपण आता सुरुवात कशी केली की लग्नबिंदू पाहिली. लग्नबिंदू पाहिल्यानंतर राशी पाहिली. राशी पाहिल्यानंतर आपण त्या पाठचं नक्षत्र पाहिलं. म्हणजे आपल्याला सुरुवात कुठून झाली हे कळलं. आता त्याची आपण पुढं बघतो की आपण लग्नेश बघणारच आहोत. पण त्याच्याबरोबरच आपण रवी आणि चंद्र ह्या दोन्ही लिंबून बघणार. आता या कुंडलीमध्ये तुम्ही, कारण व्यक्तीला रोग होतोय म्हणजे कुठेतरी प्रतिकार क्षमता कमी होते किंवा कमी झालेली असू शकते, हे आपण इथे पाहतोय. आणि ल्युमिनरीज दुसरी का करतोय आता मी त्यात सांगितलं तुम्हाला की चंद्र का पाहिजे, तर चंद्र हा पोषणाचा कारक आहे. जसं रवी आत्मा करत आहे, रोग प्रतिकारक क्षमता आहे, तुमच्या शरीरामधली ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे चंद्र जसं आपण मनाचा कारक म्हणून बघतो, त्याबरोबरच या जगामध्ये जे पोषण करत आहे ज्याला आपण सस्टेनन्स जसं म्हणतो, त्या सस्टेनन्सचा कारक कोण आहे? तर सस्टेनन्सचा कारक हा चंद्र आहे. त्यामुळे रवी आणि चंद्र ही दोन, जसं आपण शरीर आणि म्हणजे आत्मा आणि मन हा जर विचार करत असो, तर जेव्हा आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा विचार करणार आहोत तेव्हा चंद्र आणि रवीचा ह्या पद्धतीने पण आपण विचार करणार. लक्षात येतं त्याप्रमाणे आपण आता त्याचा विचार करतो. दुसरं आता याच्यामध्ये आपण कारक ह्या ह्या स्त्रीला काय झालंय तर या ढवळे मॅडमना फेशियल पॉल्सी झाली, म्हणजे यांचं मसल जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण नाही. म्हणजे आपण काय बघायला की इथे लग्नेश जो आहे तो लग्नेश कुठे गडबड झाली का, लग्नेशामध्ये काय झालं का, तर फेशियल पॉल्सी, फेस फेस जिथे येतात तिथे आपण काय विचार करणार, तर लग्नस्थान मेषरास आणि त्यांच्या पूर्ण चेहऱ्याला त्रास होतो. म्हणून चेहऱ्याचा भाग कुठेतरी अस्वस्थ त्रासदायक झालेला आहे. म्हणून आपण द्वितीय भावाचा म्हणजे इथपर्यंत आपण समजा ह्या भागापर्यंत जर आपण मेषरास घेत असू तर त्या खालचा भाग मग पूर्ण चेहरा आता आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. म्हणून दोन्ही राशींचा इथे आपण विचार करावा. म्हणजे कोणती, मेषरास आणि आता कारक ग्रह आता याच्यात मेजर प्रॉब्लेम क्रिएट करणारा कोण आहे, तर अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या कुंडलीमध्ये जो नॅचरल मॅलिफिक्स असतात बरोबर, नॅचरल ते कुठले ग्रह असतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्यांना सर्वात पहिला आहे तो म्हणजे शनी, दुसरा मंगळ, त्यानंतर राहू केतू. हे जे प्रॉब्लेम्स आहे क्रिएटर, तर आपण जेव्हा नवग्रहांचा विचार करतो इथे धावतो, पण आपण जेव्हा त्यापेक्षा जास्त ग्रहांचा विचार करतो तेव्हा हर्षल आणि नेपच्यूनकडे पण जातो. आता याचा अर्थ काय की हे जे ग्रह आहेत हे आपल्याला फार महत्वाचे आहेत. आता एक कुठलंही कार्य सुरू करताना किंवा कुठली कुंडली बघत असताना आपल्याला महत्वाचं काय आहे की राहू आणि केतूची जी काही स्थिती आहे ती पण पाहायला पाहिजे. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी पाहणं. आता आपण इथे पहिलं पाहिलं की लग्न कुठे आहे. वृषभ राशीत कृतिका नक्षत्रात 7:52 इथे असं स्थिती आहे, 7 डिग्रीज 4:52 म्हणजे कृतिका नक्षत्र हे कृतिका हे नक्षत्र म्हणून थोडंसं तीव्र आहे. त्याचबरोबर ते कृतिका म्हणजे कापणे या अंतर्गत येतो. रवीचं अतिशय तीव्र नक्षत्र आहे. त्यामुळे इथे स्थिती काय ती आपण पाहिली. आता आपण जातोय रवी आणि चंद्राकडे, तर रवी तूळ राशीमध्ये आहे. तूळ राशी रवीला मानवणारी रास नाही, कारण तिथे तो नीच आहे. बरोबर. आता म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी नक्की झाल्या की जिथे लग्न आहे, लग्न बिंदू आहे, लग्नेश कुठे आहेत, आपण लग्नेशापर्यंत गेलोय. रवी रवी पाहिला, रवी तूळ राशीत आहे. म्हणजे तिथे कुठेतरी दोघं प्रतिकारक क्षमतेमध्ये थोडंसं कमतरता आहे. मग आपण नक्षत्राकडे गेलो, 24 डिग्री आहे, म्हणजे कुठे संधीवर नाहीये. बरोबर, म्हणजे विशाखा नक्षत्र आहे, ठीक आहे, सोडून दिलं, ठीक आहे. पण आता हे विशाखा नक्षत्र कोणाचं आहे, वृषभ. आता वृषभ लग्न कुंडलीला गुरु किती मानवला तर हा विचार करू की प्रत्येक कुंडलीला काही कारक आणि अकारक ग्रह असतात. तर नेहमी जेव्हा जेव्हा वृषभ म्हणजे जेव्हा जेव्हा शुक्राचं लग्न आहे तेव्हा गुरु हा तिथे त्या मानाने इतर कुंडल्यांना जसा तो चांगला आहे तितका तो चांगला करता येणार त्याच्याच नक्षत्रामध्ये रवी.
त्यात तो नीचच आहे. हे आपल्याला लक्षात आलं. तिथे रोगप्रतिकार क्षमतेमध्ये कुठेतरी कमतरता आहे. असं आपण इथे विचार केला. चंद्र मीन राशीमध्ये. काल मी तुम्हाला 4 लग्नबिंदूचा विचार केला करायचा. त्यामध्ये आपण जेव्हा अभ्यास करू, आता पुढचे 2 लेक्चर जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा प्रत्येक वेळेस आपण 4-4 घेतो. त्या अनुषंगाने पुढच्या वेळेस आपण जेव्हा अभ्यास करू, तेव्हा सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण अ, धनु, मकर, कुंभ आणि मीन. तर तुम्हाला हे साधारण माहिती पाहिजे की कर्क राशी हा अतिशय नाजूक रास आहे. त्याच्यानंतर जी नाजूक रास असेल तर ती मकर आणि मकराप्रमाणेच अ, मीन रास ही त्या अनुषंगाने नाजूक या कॅटेगरीमध्ये पटकन रोग प्रतिकारक क्षमता अपेक्षतेने कमी असलेल्या आपण ह्या 3 राशी आपण बघणार. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या अनुषंगाने आपण सगळं चाललेलं. आता आपण कुंडलीकडे बघू. आता आपल्याकडे वृषभ लग्न उदित आहे आणि म्हणजे आपला लग्नेश शुक्र आहे. आता आपल्याला महत्वाचं काय आहे की तो शुक्राची स्थिती आता आपण पाहिली पाहिजे. कारण तो लग्नेश आहे. लग्नेश काय असतो? पूर्ण शरीर आहे. तुम्ही स्वतः. पण लग्नारंभी काय होत आहे हेही पाहिलं. लक्षात येते. त्याप्रमाणे आता आपण पुढे जाणार. त्याप्रमाणे आपण आधी सॉरी चंद्र बघायचा राहिला आपला. तर चंद्र मीन राशीमध्ये आहे आणि 1°20' त्याची स्थिती आहे डिग्रीची. आणि तो पूर्व भाद्रपदा या पुन्हा गुरुच्या नक्षत्रामध्ये. परत गुरु वृषभ लग्नाला गुरु हे तेवढं चांगलं फळ देत नाही. सर्वात आता इथे विचार करण्याची स्थिती काय निर्माण झाली की 1°20' 1°20' म्हणजे संधिवरती ग्रह. संधीवरती असलेले ग्रह हे खूप टोकाची अनुभूती देतात. खूप चांगलं, खूप वाईट. बरोबर. हा एक लक्षात आपल्याला ठेवायचा. आता आपण ह्या कुंडलीमध्ये किती वक्री ग्रह आहेत हे पण आपण पाहायला पाहिजे. तर आता आपण काय पाहतोय? वक्री ग्रह. आता नेमकं इथे तुम्ही जेव्हा या तक्त्यामध्ये बघाल तेव्हा इथे होतंय काय? तर इथे शुक्र हा स्वतः लग्नेशच वक्री आहे. बरोबर. मग जेव्हा लग्नेश वक्री असेल इथे आपल्याला काय लक्षात आलं की एखादी गोष्ट घडताना जर लग्नेश वक्री असेल तर तो काहीतरी टोकाचं चांगलं किंवा वाईट फळ देईल. जेव्हा लग्नेश वक्री असतो तर खूप चांगलं की खूप वाईट फळ देतो. पण तो नक्षत्र त्याला फेवरेबल येतं. तर साधारण कोणत्याही ग्रहाला जेव्हा आपण नोड्स म्हणजे राहू केतूची नक्षत्र तर ती तीव्र असतात. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा आहे. तर मूळ राशीमध्ये शुक्र वक्री झाल्यानंतर स्वाती नक्षत्र आहे. स्वाती हे राहूचं नक्षत्र आहे. मग आपल्याला इथे राहूच्या स्थितीकडे जाऊन पाहायला पाहिजे. बरोबर. मग आता हे नक्षत्र शुक्राचं वक्री आहे म्हणजे इथे आपल्याला एक पॉईंट कळलं की इथे वक्रत्व निर्माण झालं. म्हणजे आता आपल्याकडे किती पॉईंट निर्माण झाले? वृषभ रास लग्नारंभी आहे. मृत्तिका नक्षत्र आहे. त्याचबरोबर रवी आणि चंद्र ह्या दोघांची स्थिती फार काही कुंडलीमध्ये चांगली नाही. का चांगली नाहीये? तर प्रथमतः रवी हा तूळ राशीमध्ये आहे. विशाखा नक्षत्रात आहे. गुरुच्या म्हणून नाही. कारण वृषभ लग्नाच्या अनुषंगाने आपण विचार करतोय. चंद्र हा 1° कलेवरती आहे. त्यामुळे ते परत तो संधीवर गेलेला आहे. ह्या अनुषंगाने बघायचं. हा आणि अजून एक आपल्याला इथे महत्वाचं प्रॉब्लेम क्रिएटर कोण आहे? तर इथं हा जो चंद्र आहे हा चंद्र चंद्र हा केतू बरोबर आहे. अंशात्मक युती येते. आणि इथे राहू आणि केतूची जर का आपण इथे स्थिती पाहिली तर तो कन्या राशीत आहे पण तो 0° आहे. इट इज क्लोज टू स्टेशनरी. याला आपण स्तंभन असं म्हटलेलं आहे. स्टेशनरी तर तुम्ही म्हणाल राहू आणि केतूला आपण कधी स्तंभी मानत नाही. पण जेव्हा रिसर्चच्या अनुषंगाने आपण विचार करतो काही काही मिनिटांसाठी त्याला स्टेशनरी मानतात. पण आता आपल्याला समजण्यासाठी आपण त्या जास्त खोलात न जाता राहू आणि केतू हे दोघेही संधीवर आहेत आणि संधीवरचे ग्रह हे अतिशय विक्षिप्त फळ देतात हे आपण इथे पाहतो. म्हणजे त्याच्या नक्षत्रात असलेले जे ग्रह असतील कारण या राहू केतू ह्या कुंडलीसाठी आता तितके चांगले दिसत नाहीत कारण शनी हे राहू त्या अनुषंगाने करतो विचार करतो. आलं का लक्षात? त्याप्रमाणे मला समजलं. आता आपण कुंडलीकडे जाऊ म्हणजे आपल्याला काय काय पॉईंट समजले तिथे. लग्नारंभ वृषभ राश आहे. कृतिका नक्षत्र आहे. रवी रवी आणि चंद्राची स्थिती आपल्याला कळलेली आहे. शुक्र हा स्वतः लग्नेश असून वक्री आहे. आता आपण जेव्हा कुंडलीकडे येतोय तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की लग्न हे षष्ठात आहे. बरोबर. लग्नेश षष्ठात आलेलं आहे. आता आचार्यांच्या मते जेव्हा वृषभ लग्न असतं आणि स्वराशीमध्ये असेल लग्नेश
वृषभ राशीचं लग्न शुक्र जर स्वराशीमध्ये असेल तर त्याला षष्ठाचा दोष लागत नाही. त्याचप्रमाणे मेष लग्न जर असेल आणि तो वृश्चिक राशीत असेल तर लग्नाचा किंवा अष्टमाचा दोष लागत नाही. पण आता इथे दोष लागणार नाही हे आपण बघितलं. पण कोणतीही कुंडली, कोणताही लग्न जर वक्री आहे तर तो काहीतरी विक्षिप्त फळ देणार. आता याच्यामध्ये पुढे आचार्यांनी हे नक्की सांगितलं की त्याच्यावरती जर तो दोष नाही लागला पण त्याच्यावरती ज्या दृष्ट्या आहेत त्या दृष्ट्या चुकीच्या नसाव्यात. चुकीच्या नसाव्यात म्हणजे कोणत्याही तीव्र ग्रहाच्या किंवा ज्याला नॅचरल मॅलेफिक म्हणतात अशा कोणत्याही ग्रहाची त्याच्या दृष्टी नसावी तरच तो कारण आपण काय म्हणतोय की तो ग्रह तिथे आहे पण त्याच्यावरती जर कोणत्या नॅचरल मॅलेफिक ज्या आहेत त्यांची जर का तिथे दृष्टी असेल तर मग मात्र त्या प्रत्यक्ष ग्रहाला लग्नेश त्रासदायक. आता ह्या कुंडलीमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर शनी हा जो काही ग्रह आहे हा शनीची दृष्टी मात्र या 7 नंबरवर म्हणजे लग्नावर सॉरी षष्टावर दशमावर आणि लग्नावर येतो. याचा अर्थ काय झालेला आहे की लग्नेशावर शनीची दृष्टी आलेली आहे. ठीक आहे. आता ही स्थिती कोणत्याही लग्नेशावर शनीची दृष्टी आहे तर ह्यामुळे आता एक युक्तिवाद इथे नक्की होऊ शकतो की वृषभ लग्न कुंडलीला शनी हा योगकारक ग्रह म्हटला गेलाय. बरोबर. पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण वृषभ लग्न हे स्थिर लग्न आहे स्थिर लग्नाला बाधकेश कोण होतो भाग्येश होतो. तर त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा भाग्येश हा जेव्हा जेव्हा दशांतर दशमध्ये येईल तेव्हा तो बाधकेशाचंही कार्य करेल चंद्रावरून बाधकेशाचंही कार्य करेल हा अनुषंग. तर ह्याची जी तीव्रता आहे ती आपण कशी बघणार आहोत. तर शनी कुठे आहे तर शनी हा सिंह राशीमध्ये आहे. आता सिंह राशीतला शनी आपण उत्तम मानतो का तर नाही. तर नेमका हे काय की शनी हा स्वनक्षत्र आहे लग्न सॉरी स्वनक्षत्रात नाही लग्नेशाच्या नक्षत्रात कोणत्या नक्षत्रात आहे तर शनी हा सिंह राशीत पूर्व फाल्गुनी नक्षत्रात आहे. 18:38 म्हणजे 18°38' आहे शुक्राच्या नक्षत्रात एक जमेची बाजू असं. पण शनीची दृष्टी ही आपण कधीही जमेची बाजू धरत नाही आणि ह्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण मेडिकल ऍस्ट्रोलॉजीचा विचार करतो तेव्हा मंगळाची आणि शनीची दृष्टी ही आपण जास्त तीव्रतेने तपासणार आहोत. त्यामुळे इथे तुमच्या लक्षात आलं की शनीची शुक्रावर दृष्टी. आता कारक ग्रह या ज्या फेशियल पॉल्सीचे प्रॉब्लेम्स क्रिएटर कोण आहे तर पहिलं म्हणजे मसल लूज होतोय आणि मसलच्या पाठी असलेल्या नर्व्स ज्या आहेत म्हणजे त्याला नर्व्स नर्व्स आपल्या लक्षात तर तो कोण आहे तर मर्क्युरी बुध. तर ह्या जे 2 ग्रह जर का गडबड करत असतील तर हा आपल्याला त्रास नक्की होणार. कारण आता बघा बेसिक काय आहे की वृषभ लग्न कुंडलीचा जो विचार करतो तेव्हा बुधाची स्थिती कुठे आहे तर बुध कुठे आहे आपण आता बघू. म्हणजे कसं असतं की प्रत्येक लग्नाला काही ग्रह चांगले आहेत काही ग्रह वाईट. आता आपण इथे बघू की हा बुध जो आहे जो आता आपण नर्ससाठी बघणार तो कसा आहे. तर तो कसा आहे तर तो इथे या कुंडलीला कोण आहे तर या कुंडलीला तो द्वितीय म्हणजे धनेश आहे. बरोबर. आणि पंचमश त्यातला त्यात पर आहे परिस्थिती फार गंभीर नाही पण मारकेश आहे हे लक्षात ठेवायचं. आणि मारकेश हा मारक स्थानापासून किती दूर पडलाय तर तो 6व्या स्थानात पडला म्हणजे इथे बुध जेव्हा मारकेश म्हणून विचार करेल तेव्हा तो जास्त त्रास पडेल. ठीक आहे. पंचमेश म्हणून विचार कराल तर त्यातल्या त्यात बरं. बरोबर? आता हे असं त्याचं स्थिती कोण म्हणून जास्त आहे. आता मारकेश का जास्त इथे आहे हे लक्षात आलं कळतं त्यापासून षष्ठात आहे मारकेशाचं काम करणं तो जेव्हा त्यापासून तृतीयात जातोय पंचमेश तीच स्थिती त्यातल्या त्यात बरी आहे. कारण तो पंचमाच्या लाभ बरोबर? आणि तो षष्ठाच्या सॉरी द्वितीयाच्या म्हणजे धनेशाच्या धनस्थानाच्या षष्ठात आहे. लक्षात येते अशा पद्धतीने आपण ते पाहिजे. आता हा बुध बसलाय कुठे तर हा वृश्चिक राशीमध्ये बसलाय. वृश्चिक राशी बुधाला अजिबात चांगली बसली. दुसरा ग्रह तिथे बसलाय तो सर्वात डेडली ग्रह आहे तो आहे म्हणजे नेपच्यून. तर नेपच्यून हा जो काही ग्रह आहे हा नेपच्यून गोंधळ घालणारा काहीतरी विक्षिप्तता आणणारा असा हा ग्रह आहे. त्यामुळे तो अंशात्मक युतीत आहे तर तो अंशात्मक युतीत नक्कीच नाही.
पण तो कोणाच्या अंशात्मक बुद्धीत आहे? तो नेमका या कुंडलीला वृश्चिक लग्नाला, सॉरी, वृषभ लग्नाला मंगळ कसा आहे हे आपण आता पाहू. तर तो आहे ययेश आणि सप्तम. म्हणजे जेव्हा आपण विचार करू वृषभ लग्नाचा, तेव्हा मंगळ हा अतिशय त्रासदायक करेल. बरोबर. म्हणून आपण आता इथे काय बघितलं आहोत की मंगळ बुधाची युती. आता इथे अंशात्मक युतीत आहे का? हो, 100%. कारण मंगळ 12 डिग्रीवरती आहे आणि बुध हा 15 डिग्रीवरती आहे. तर हे दोघे एकमेकांच्या अतिशय क्लोजनेसमध्ये आहेत. बरोबर. आपल्याला काय बघायचं होतं की लग्नस्थानावर मेष राशीवरती काही दृष्टी येते का? आपल्याकडे इथे क्लिअर झालं की मेष राशीचा जो कारागृह आहे, कारागृह म्हणण्याचा जो काय ओनर, तो मंगळ आहे. या कुंडलीला आधी मंगळ चालू आहे. त्या मंगळ का चांगला नाही? कारण तो व्ययश आणि मारकेश म्हणून. त्याचबरोबर तो मारकेश आणि पंचमेश असलेला बुधाबरोबर बसलाय. बरोबर. ही दोन्ही स्थिती चांगली नाही. मग तो कोणाच्या सहचर्यात बसलाय? आता सहचर्य हा शब्द का वापरला? तर तो अंशात्मक युतीत नाहीये ना. म्हणजे इफेक्ट कमी येईल, पण इफेक्ट आल्याशिवाय राहणार नाही. हा मला इथे सांगायचा होता. दुसरं काय झालंय की हा जो मंगळ आणि बुध आहे, हा एक शनीच्या केंद्रात आहे, केंद्रयोगामध्ये. केंद्रयोग काय करतो? एखाद्या गोष्टीसाठी मेहनत जास्त करायला लागते, त्रासदायक होतो. म्हणून मंगळाच्या केंद्रामध्ये शनी. लक्षात आलं? हा जो मंगळ आहे आता, शनी आणि मंगळ यामध्ये केंद्रयोग झाला. तो फार काही चांगला आपण करत नसतो. पण तो शनी हा बुधाबरोबर पण केंद्र करतोय आणि नेपच्यून बरोबर पण केंद्रयोग तयार करतो. त्याची दृष्टी आपण कुठे कुठे पाहिली, तर तो षष्ठ स्थान, दशम स्थान आणि लग्नस्थान. म्हणजे लग्नस्थानावर शनीची दृष्टी आलेली आहे. म्हणजे लग्नस्थान म्हणजे काय झालं? परत फेस. परत आपण आता दोन राशींचा आधी विचार करतोय, तो म्हणजे मेष आणि वृषभ. बरोबर. तर दोघांचंही तुम्हाला इथे दिसतंय की वृषभ रास पण इथे हे करते. आणि आपण जेव्हा निसर्ग कुंडलीचा अनुषंगाने विचार करतो, तर मेष रास कुठे येते? लग्नात येते. बरोबर. म्हणजे लग्न म्हणजे तुमचं शरीर, शरीराप्रमाणे तुमचं फेस आपण इथे आपल्याला अनुभवास येणार. लक्षात येते. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा पाहूया की इथे जसं आपल्याला शनीचं पुढ्यात आलं, तसं मंगळाची दृष्टी कुठे येते? तर मंगळाची दृष्टी ही आपल्याला चतुर्थ दृष्टी जी आहे ती दशमस्थानात म्हणजे कुंभ राशीवरती आहे, वृषभ राशीवरती आहे आणि मिथुन राशीवरती आहे. बरोबर. मग महत्वाचं काय असतं की ज्या वेळेस जे नॅचरल मॅलिफिक्स आहेत, अशा दोन ग्रहांची दृष्टी जेव्हा एकाच भावावरती येते, तेव्हा ते अतिशय त्रास आहे. मग आता इथे त्रासदायक भाव कुठले झाले? तर इथे शनीची दशमावर झाली वृत्ती, शनीची दशमावर येणार दशमी आणि लग्नावर येणार वृत्ती. त्याचप्रमाणे मंगळाची लग्नावर येणार वृत्ती दशमवृत्ती. तर आपण कार्यसिद्धीसाठी कुठलाही विचार करत इथे नाही, म्हणून आपण दशम स्थान हा बाजूला ठेवू. पण आपण इथे लग्नावरती कोणाकोणाच्या दृष्टी आल्या? तर मंगळ आणि श- शनीची दृष्टी आहे. म्हणजे इथे वृषभ रास किंवा लग्नस्थान बाधित झालेलं आहे. आता ह्याला वाचवेल कोण? वाचवेल नेहमी वाचवणारा ग्रह जो असतो, तो एक तर पहिला लग्न स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. लग्न स्ट्रॉंग नसेल, आता या कुंडलीला आपण पाहिलंय की लग्न स्ट्रॉंग आहे का? तर नाही का? मी म्हणाल नाही, तो स्वराशीच आहे. ऐका जर, तर कसं आहे, लग्नेश लग्नापासून षष्ठात येईल. म्हणजे तो त्याची स्थिती, म्हणजे लग्नेशाची स्थिती कशी आहे? लग्नापासून षष्ठ. म्हणजे तो तिथे 8-12 मध्ये गेलेले ग्रह हे अतिशय त्या लग्नासाठी त्रस्त करणारे ग्रह असतात. त्यामुळे आणि त्यावर शनीची दृष्टी आहे. मग जेव्हा आपण इथे कम्पॅरिझन करतोय की माझा शुक्र षष्टेश म्हणून जास्त चांगला, माझा लग्नेश म्हणून जास्त चांगला, लग्नापासून षष्ठ स्थान, इथे इथे क्लिअर कट झालं. षष्टेश म्हणून तो स्ट्रॉंग आहे. कारण षष्ठ स्थानाचा अधिपती षष्ठ स्थान म्हणजे रोग प्रतिकार, रोगाचा रोग जर प्रादुर्भाव झाला, तर रोग दुरुस्त होऊ शकतो. तर रोग दुरुस्त होऊ शकतं आणि त्याचे बेनिफिट प्लॅनेटची त्याच्यावर कुठली दृष्टी आहे का? तर बेनिफिट प्लॅनेट्स कुठले आहेत? बेनिफिट प्लॅनेट या कुंडलीला जो आहे तो, आता तू म्हणा भाग्येश आणि जो दशामध्ये असतो तो पण तसा स्ट्रॉंग ग्रह असतो, तो योगकारक ग्रह असतो. पण तो त्याबरोबर बाधकेश पण आहे. हा विशेषतः वृषभ लग्न कुंडलीचा आपण घ्या, तूळ लग्न कुंडलीला गोष्टी बदलतात. पण इथे शनीची दृष्टी शुक्रावर असते ना, शुक्राचं हर्षल आणि रवी बरोबर असणं हे त्रासदायक. त्यामुळे इथे आपण असं म्हणणार आहोत की शुक्र जो आहे तो षष्टिश म्हणून स्ट्रॉंग.
लक्षात आलं तुम्हाला? तो षष्ठेश म्हणून स्ट्रॉंग आहे, पण लग्नेश म्हणून कमी. त्यात परत इथे रवी आणि चंद्राची स्थिती जी होती ती अतिशय दुर्दैवी आहे, कारण चंद्र हा आता चंद्र हा केतू बरोबर औषध नको तिथे संधीवरती आहे. चंद्र ही पोषण करतेच्या अनुषंगाने अवघड आहे. आणि त्याचबरोबर रवी हा नीचेचा आता षष्ठ स्थान रवीला चांगलं नाही का? नाही, आहे ना, चांगलं आहे रवी. आता हा कुठे तिथे रवी त्यांना आता रवी या कुंडलीला चतुर्थेश, बरोबर. मग चतुर्थेशावरती असलेली शनीची दृष्टी तिथे परत आपल्याला काय कळतं की इथे कुठेतरी गडबड. ही कुंडली मांगलिक आहे. अतिशय तीव्र मंगळ या कुंडलीला, कारण तो बुधाबरोबर नेपच्यून बरोबर त्यात अजून गडबड. म्हणून या व्यक्तीने लग्न केलं, लग्नाच्या बाबतीत काही अडचण असू शकते. आता ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं होतं की हे फेशियल पॉल्सी झालं. आता इथे बुधावर म्हणजे बुध, शनी आणि मंगळा, शनी आणि बुधा हे केंद्र योगामध्ये आहेत. केंद्र योगामध्ये आहेत म्हणून काही अंशी त्रास, बरोबर. त्याचबरोबर इथे गुरु, आता आपण म्हणू, हा सर गुरुची दृष्टी देत होती. आता या कुंडलीला गुरुचा तो अष्टकेश आहे. आणि कोण? राशकेश आहे. म्हणून जेव्हा जेव्हा वृषभ लग्नाची कुंडली जेव्हा पाहतात तेव्हा गुरु हा तिथे तितका उत्तम नाही. आणि हा इथे तुम्ही म्हणाला अहो परकेचा गुरु, अहो अष्टमेश उच्चीचा झालाय, भावेश उच्च झाला. त्या व्यक्तीला पैशाच्या अनुषंगाने जे काही फळ मिळालं पाहिजे त्याच्या बाजूने तुम्ही जरूर विचार करा. अतिशय त्याला, पण गुरुसाठी ही तृतीय स्थान नाही का? गुरुसाठी हे मार्ग आहे. जे मरणकारक स्थान ज्याच्या अंतर्गत जे येतं ते मरणकारक स्थान आहे. मग तिथे तो उच्चीचा म्हणून अष्टमेश म्हणून उच्चीचा म्हणून स्थिती चांगली नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा गुरुची दृष्टी त्या अशा लग्नाला उत्तम नसलेल्या गुरुची दृष्टी जेव्हा मंगळावरती येईल त्याला त्याला आपण अष्टमेशाची दृष्टी म्हणूया, द्वादशाची दृष्टी म्हणून. इथे हाही विचार आपल्याला करायला हवा. म्हणून इथे शुद्धता, जे एखादा ग्रह किती शुद्ध आहे, शुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे की त्याच्यावर बॅलन्स किती आहे, त्याच्यावरती किती चांगल्या ग्रहांची दृष्टी आहे, कुंडलीला ते कसे ग्रह आहे याचा आपण इथे विचार करू. म्हणून इथे लक्षात घ्या की लग्न कुंडलीवरती शनी आणि मंगळाची दृष्टी, त्याचबरोबर वृषभ रास आणि वृषभ रास हे आपल्याला चेहऱ्याचा अर्धा भाग दाखवते, तो त्याची दृष्टी, हे आपण विचार केलेला आहे. म्हणून इथे कुठेतरी काहीतरी अर्थवटपणा येणार. आता हे क्लिअर इथे आपल्याला दिसतं. त्याप्रमाणेच आपण इथे लग्नाचा विचार केला, लग्नेशाचा विचार केला, मंगळाचा विचार केला, मंगळ आणि शनीची एकत्र येणारी स्थिती पाहिली. बुध हा नर्वचा कारक आहे. बुध इथे किती शुद्ध बसलाय ते बघितलं. मंगळाबरोबर बुध कधीही चांगला जातो, त्रासदायक असतो. पण इथे बुधाची स्थिती पण पाहिली अडचणीची. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, हे सगळे जे ग्रह आहेत हे आपल्याला त्या अनुषंगाने त्याप्रमाणे आपण हे त्याप्रमाणे आपण त्या गोष्टीचा विचार आपण करायचा असतो. आता आपण ही कुंडली लक्षात घेतलं, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंय, मी एकदा रिपीट करतो. वृषभ मेष राशी आपली फार महत्वाची रास होती इथे. का होती? कारण चेहऱ्याचा अर्धा भाग आणि चेहरा वरचा भाग हा आपण आता इथे पाहणार होतो. म्हणून आपण मेष आणि वृषभ राशीवरती लग्न केलं. आता आपल्या इथे डायरेक्टली मेष राशीला इथे आपण दुसरं महत्वाचं काय पाहिलं? आपण लग्न पाहिलं, लग्न बिंदू पाहिलं, लग्नेशाचं लग्नबिंदूचं नक्षत्र पाहिजे, म्हणजे उगमस्थान आपल्याला कळलं. त्याचबरोबर विष्टीकरण आहे, म्हणजे विष्टी शांती करायला पाहिजे, हे एक पण पाहिलं. त्याचबरोबर आपण वृषभ लग्नाला गुरु हा इतका रोगकारक, योग फार चांगला नाही, हे आपण इथे गृहीत धरलं. त्याचबरोबर लग्नेशाची स्थिती पाहिली. लग्नेशाची स्थिती षष्ठात आलेला वरती पण कमी धरलं. त्याचा नेपच्यून बरोबर सॉरी, त्याचा हर्षल बरोबर बसणं, रवी बरोबर बसणं, हे आपण विचारात घेतलं. त्याच्यावर असलेली शनीची दृष्टी विचारात घेतली, त्यामुळे त्याचं कमतरता ठरवली. लग्नेश इथे कमी ताकदीचा का झाला, तर तो लग्नापासून षष्ठात आहे आणि इथे षष्ठेश म्हणून तो जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणजे आजारपण होण्याची शक्यता झाली इथे लग्नेशापेक्षा जास्त आहे, म्हणून आपण त्याचा विचार केला. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. आता राहू आणि केतू, राहू आणि केतूचा, राहू केतू एक्झॅक्टली काय? तर राहू केतू हे चंद्राचे पातळी. आता ऍक्सेस नेहमी बघायचा, पंचम आणि लाभ या स्थानात ही गोष्ट होते. आता राहू केतूचं कसं असतं की राहू केतू
हे हे कुंडलीला त्रासदायक का ठरतं? तर कधीही कुंडली तेव्हा राहू आणि केतू शून्य अंशावर असतील तर ते अजिबात चांगले गृहीत करायचे नाही. मग त्यांची दृष्टी येते का नाही हा कुंडलीला तुम्ही म्हणाल की मग तुम्ही त्याचा का विचार असं करताय? तर कोण ना कोणतरी कोणत्या तरी राहू-केतूच्या जे नक्षत्रात असतं. तर राहू-केतूच्या नक्षत्रात असलेल्या ग्रहांना मात्र इथे त्रास नक्की होतो. आणि आता इथे आपण काय बघितलं, इथे लग्नेशच राहूच्या नक्षत्रात. राहू या कुंडलीला कसा पडलाय? तर राहू हा संधीवरती आहे. म्हणून पण तिथे जो विक्षिप्तपणा आहे, जे शुक्राचं वक्री असतं, शुक्राचं राहूच्या नक्षत्रात, स्वाती नक्षत्रामध्ये आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तीव्रता वाढते. म्हणून ती ताकद कमी येते. लक्षात घ्या. मी म्हणाले इथनं कुठे दृष्टी जाते त्या अनुषंगाने सर्व दृष्टी मी अजून त्या दृष्टीपर्यंत जात म्हणजे दृष्टी पाहू शकता काही. आता मी मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी साऊथ इंडियन लोकांकडे शिकलो त्यामुळे त्यांच्याकडे दृष्टी हा विषय नसतो. ते ते ते- त्या राहूचं जिथे आहात तिथनं ते बघतात. तसं त्यांचं ते पण कसं होतं कसं सात किंवा जास्तीत जास्त ते सातवर दृष्टी बघतात. तर अशा पद्धतीने त्यांचा विचार करतो. पण आता तुमच्या लक्षात आलं की शुक्र हा वक्री असून राहूच्या नक्षत्रात आहे. ती पण एक अतिशय निगेटिव्ह पॉईंट एक वेगळा आहे. म्हणून यांना फेशियल पॉल्सी राहण्याची शक्यता का झाली कारण जो का कारण ह्या फेशियल पॉल्सीसाठी जो महत्वाचा ग्रह आहे तो बरोबर. आणि अं, त्याला शनी तो अं, सप्तम अश्विन त्याचा बरोबर देवचूक असणार. त्याच्या बरोबर बुध बुध हा नरसाठी म्हणून पाहिला बरोबर. म्हणजे दोन्ही जे आहेत ते शनीच्या केंद्र योगात आहेत. हे आपण पाहिलं. त्या अनुषंगाने आपण त्यांचा विचार आणि मंगळ हा शनीच्या नक्षत्रात आहे. कोणाच्या तर मंगळ वृश्चिक राशीत आहे शनीच्या आणि बुध सुद्धा अनुराधा या शनीच्याच नक्षत्रात आहे. लक्षात आलं? त्यामुळे हा विचार करायचा की जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये जो ग्रह आहे त्या अनुषंगाने पण आपल्याला इथे अनुराधा हे इतके तीव्र नक्षत्र आहे असं काही लोक म्हणतात पण वृश्चिक रास मंगळाला अजिबात न मानत आहे. बुधालाही न म्हणतात. त्यामुळे इथे त्या बुधाची आणि मंगळाची वृश्चिक रास का म्हणजे वृश्चिक रास मंगळासाठी स्वराश आहे अतिशय त्याप्रमाणे चांगले. पण इथे मंगळ ह्या कुंडलीला कसा आहे तो व्ययश आणि सप्तमीच्या म्हणून तो चांगला नाही त्याला त्याला इथे बळ मिळणं झालं ह्या कुंडलीसाठी. हं? इतर वेळेस गोष्टी वेगळ्या आता सिंह लग्न कुंडलीला मंगळ चालतो. चंद्र लग्न कुंडली मंगळचा आहे हा वेगळा विचार आहे पण आता आपण वृषभ लग्नाची कुंडलीचा विचार करतोय म्हणून आपण ते विचार केले म्हणजे वृश्चिक राशीमध्ये असलेला बुध हा त्या अनुषंगाने आपण चांगला आणि इथे आपण व्ययेश आणि मारक मारक स्थानाचा अभिपती असलेल्या मंगळाला ताकद मिळाली आहे असं आपण ते विचार करावा. आणि ते केंद्र एवढं आणि त्यांची दृष्टी जिथे जिथे पडेल तिथे इफेक्ट नक्की लोक तशा पण राहू केतूचा इथे संबंध आहे पण नक्षत्राच्या मार्फत ते जे कुठे आता चंद्राची स्थिती खराब करण्यासाठी केतू नक्कीच तिथे बनतो हे लक्षात आलं. आणि आत्ताच्या स्थितीला कसं होतंय की या व्यक्तीचा म्हणजे आता गोचरचा जेव्हा विचार करतोय चंद्रावरून कोण कोण चाललंय काही चंद्रावरून शनी चाललंय मंगळ चाललंय ही स्थिती अजून खराब करते चंद्रा. अच्छा. तर ह्या अनुषंगाने आपण ते सगळं बघितलं. त्या अनुषंगाने आपण त्याचा विचार केला की या बाईला त्या स्त्रीला हा जो फेशियल पाल्सी हा जो काय रोग झालाय तो का झाला कशा पद्धतीने झाला कारण आपल्याला लग्नेश अफेक्ट व्हायलाच नाही का लग्नेश अफेक्ट लग्नस्थान तरी अफेक्ट व्हायला नको होते ते झालं. त्याचबरोबर त्याचा म्हणजे एक प्रथम मेष राशीचा जो कारण ओनर आहे तो मंगळ तो इथे मसलचा कारक होणार एकदा तुझं आपण नर्व्सचा कारक होणार. ते शरीराच्या केंद्रात जातं हे सुद्धा त्रासदायक आहे असं आपण विचार करू. मग त्या अनुषंगाने निर्णय घेतला की नाही या बाईला हा आरोप नक्की होऊ शकतो. आता याच्यामध्ये दुसरं काय आहे की ह्या व्यक्तीला पटकन अजून साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हा रोग दुरुस्त होतो असं काही जणांचं म्हणतात.
पण हा आता 10 ते त्या माणसाने सांगितलं 10 ते 12 महिने 10 महिने झाले पण हो झालेलं नाही. का नाही झालं? जिथे जेव्हा जेव्हा षष्टे श्रावण शनीची दृष्टी आहे तो लावून असतो. शनी काय करतो, एखादी गोष्ट खूप वेळ लांबवतो. आलं लक्षात? तशा अनुषंगाने आपण असं विचार करू. त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू. लग्नस्थान खराब पडलं, लग्नेश करावं आणि त्याच्यावरती शनी आणि मंगळाची दृष्टी असतात. आणि मंगळ हा नेपच्यूननी बाधित असतो. स्वतः शुक्र जो लग्नेश आहे जो परीक्षेला आणि रवी बरोबर आहे. रवीची ताकद कमी असते, चंद्राची ताकद कमी असते. या सगळ्याचा आपण सांगोपांग विचार करू. पण असा विचार केला की हा आजार झालेला असेल. वाचवणारा ग्रह नेहमी गुरु असतो, पण या कुंडलीला गुरु हा चांगला नाही. तो नेमका उच्चीच झालेला आहे. या कुंडलीचं वैशिष्ट्य असं आहे की या कुंडलीला जो ग्रह चांगला नाही ते गुरु तो उच्चीचा झाला. आणि या कुंडलीला जो चांगला नाहीये असा दुसरा ग्रह म्हणजे मंगळ तो स्वराशीत गेला. म्हणजे ह्या दोन गोष्टी म्हणजे ह्या कुंडलीमध्ये बघायला गेलं तर चांगल्या स्थितीमध्ये राहू आणि केतू असायला पाहिजे. तिथं स्वराशीच्या अनुषंगाने बसलेलं असं पण पाहिजे शकतो. आणि मग कन्या राशीची राहू तर चांगली आहे, पण तो 0 डिग्रीवरती आहे. ही एक स्थिती नाही. अच्छा. अशा अनुषंगाने पण आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल की मग ह्याचा काही वाईट सगळं फायदा काहीच नाही. तर या व्यक्तीला एक लक्षात घ्या, पंचम स्थानातला राहू हा जेव्हा 0 डिग्रीवर असतो तेव्हा मंत्रशास्त्रामध्ये प्रगती होते. बरोबर? चंद्र केतू अंशात्मक युती आहे. मीन राशीत आहे. मीन राशी मेडिटेशनचे अतिशय चांगले असते. केतू तिथे असणं मीन राशीमध्ये चांगलं असतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला 0 डिग्रीवरचा राहू केतू जातो मीन राशीशी संबंध येतो, कन्या राशीशी संबंध येतो, स्वराशीचे असणार आहे चांगला त्यांना आवडणार आहे. तर तेव्हा हे मेडिटेशन हा जो काही प्रॉमिस हा या व्यक्तीला साध्य होतो. तर उच्च कोटीची मेडिटेशनच्या मार्फत जी काही साधन ही ह्या व्यक्तीला होऊ शकते. हा एक त्याची जमेची बाजू आहे. हे लक्षात घ्या. तर आय होप की तुम्हाला या सगळ्यांना काल रेकॉर्डिंग झालं मी अतिशय वेगाने हे तुम्हाला ही कुंडली मिळावी हा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जे त्याच्यावर जे काही प्रश्न असतील समजा तुम्हाला वाटत असेल तर कुठलं शेअर करा. मग पुढच्या वेळेस ते पहिले बघू त्यानंतर आपण पुढचं बघू. ठीक आहे. तर आता इथे थांबतो. सगळ्यांनी शनिवारी या की आपण पुढच्या 4 राशी आणि तुला एखादी कुठली तरी वेगळी कुंडली मला घेता आली तर ज्याने तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे.